माझी मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली अँड इट्स अनदर ब्युटिफुल डे अँड न्यू व्लॉग. सो माझी स्कूल सुरू झालेली आहे अँड थोडंसं हेक्टिक रुटीन झालं आहे बिकॉज माझं ट्युशन ह्या वर्षी मी ट्युशन पण लावलं बिकॉज इट्स द 8th, 9th and 10th जे खूप इम्पॉर्टंट इयर्स असतात आणि नंतर जॅपनीजचा क्लास पण. सो इट्स व्हेरी हेक्टिक बट आज हे असा ऑफ डे म्हणून म्हणजे मला सुट्टी होती आज म्हणून मी आणि मम्मा आलो आहे एक मूवी डेटला. आणि आज मी आणि मम्माने फुल मॅचिंग केलं आहे. एक आमच्याकडे सेम होतं आम्हाला आधी नव्हतं माहीत. सडनली वी गॉट इट अँड येस फुल आहे म्हणजे लिटरल. हे नेकलेस पण 1-2 आहेत माझ्याकडे बटरफ्लायचे, एक येल्लो आणि एक पर्पल. सो शी इज वेअरिंग द पर्पल वन, आय एम वेअरिंग द येल्लो वन. देन प्लेन ब्लॅक फुल टी शर्ट टॉप, देन खाली बॉक्स जीन्स लाईट ब्लू स्काय ब्लू कलरची आणि तशीच माझ्या मम्माची पण आहे. आणि ओके ब्रेसलेट पण आहे माझ्याकडे सेम पर्पल. सो दॅट इज ऑल्सो देअर. आणि या केस पण आमचे मोपेड फुल्ली सेम आहे. सो मी कुठल्या मूवीला आली आहे त्यासाठी स्टे घेऊन मी लवकरच सांगते तुम्हाला. मम्मा तिकीट्स बुक करते. सो येस आमचा आहे वेळ थंड म्हणून आम्ही ऑनलाईन बुक केलं नाही. दॅट्स वाय वी आर हिअर टू बुक द तिकीट्स. 7चा शो आहे. वेट अँड थोडं फोटो वगैरे काढूया. आता इंटरव्हल होतं म्हणून आम्ही बाहेर आलेलो अँड लेट मी टेल यू आम्ही आलेलो आहोत इनसाइड आउट 2ला. मी पहिला पार्ट पण खूप म्हणजे खूप वेळा पाहिला 50% तर मी तो पहिला पार्ट पाहिला असेल आणि मला तो इतका आवडला होता. त्यातले कॅरेक्टर्स इतके गोड आहेत ना आणि दिस इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि या तर बघूया पुढे काय आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आय एम लव्हिंग इट. Next day. Hey guys, good morning. And I just woke up and yes, for breakfast I'm having my coffee. Yay! And okay, carefully ठेवायला कारण काय का हातात माझा कॅमेरा आहे. मी खेळायला जाणार आहे त्यानंतर. So I'm having a little heavy breakfast which is a dosa. I really love dosas. आणि हां म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी संडे नॉट संडे असं काही नाही कुठला पण एक वीकमध्ये मला डोसा हा मिळतोच बिकॉज आय रिअली लव्ह द डोसा. आणि येस माझं स्कूल आता चालू झाली आहे. येस माझं रुटीन खूप हॅक्टिक झालं आहे अँड माझ्या मम्माने डिसाईड केलं आहे की एका वीकमध्ये एक फ्रूट 1 किंवा 2 फ्रूट लाईक कंबाईन और 1 ते असं आणायचं फ्रूट आणि त्याचं वेगवेगळ्या गोष्टी मला बनवून द्यायच्या. काइंड ऑफ मिल्कशेक और स्मूदी आणि लाईक फ्रूट प्लेट वगैरे बिकॉज तसं मी बनाना आणि ॲपल खात नाही. मला त्या दोन्ही अजिबात आवडत नाही. त्या एकच फ्रूट आहेत जे मला अजिबात आवडत नाही. म्हणजे लहानपणी आवडायचे बट आता आय डोंट नो वाय आय एम नॉट लव्हिंग इट. आणि बाकीचे फ्रूट्स मला खूप आवडतात तर त्यांचं काही नाही. पण मोस्टली मागच्या वीकमध्ये फर्स्ट वीकच स्कूलचा मला तिने बनाना ठरवला होता तर तिने मला स्मूदी करून दिली होती. नॉट ओन्ली बनाना आणि ॲपलची स्मूदी असं मिक्स करून दिलं होतं अँड दॅट टेस्ट रिअली गुड. मला त्याच्यातला बनाना आणि ॲपल आवडतं बट मला नुसतं खायला अजिबात आवडतं. येस दॅट्स द अल्टरनेटिव्ह फॉर द बनाना आणि ॲपलच्या प्रोटीन्स.
आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये मँगो वगैरे होता, त्याचं काय मँगो स्मूदी पण केली होती आणि नुसता मँगो पण मी खाते बिकॉज मँगो इज माय फेवरेट आणि आता मँगो सीझन पण आहे. देन तिने फर्स्ट टाईम घरी पनीर बनवायचा ट्राय केलं होतं आणि इतक्या दिवस तिने नव्हतं ट्राय केलं बिकॉज ती जरा घाबरत होती की एवढं दूध का वेस्ट करायचं म्हणून. बट दिस टाइम इट वॉज सक्सेसफुल, लाईक इट वॉज व्हेरी नाईस आणि बाहेरच्या प्रोटीनपेक्षा जास्त प्रोटीन्स ह्याच्यात होते बिकॉज बाहेरचं जे पनीर असतं ते फॅक्टरीजमध्ये वगैरे मेड असतं, मग ते कसं बनवतात ते आपल्याला काहीच माहीत नसतं की हाऊ मच हायजेनिक दे आर. बट घरी बनवलेलं इज मोर नाईस आणि जास्त दूध लागत नाही त्याला, आत्ता आम्हाला कळालं. सर तिने त्याचं केलेलं होतं पनीर मलाई कबाब अँड इट वॉज टेस्टिंग व्हेरी गुड आणि ते लिटरली माउथमध्ये मेल्ट होतं ते. इट वॉज रिअली गुड. आणि या त्याच्यानंतर अजून एक पनीरचं काय केलं होतं तिने, पनीरची भाजी पण केली होती. येस, पनीरची भाजी पण केली होती आणि इट वॉज ऑल्सो व्हेरी गुड. सो नाव लेट्स हॅव आवर ब्रेकफास्ट. खूप चबड झालं, चला. अँड येस, वन थिंग आय गॉट टू टेल की मी माझ्या इन्स्टावर जे फूड ब्लॉग वगैरे करते किंवा त्यांचे रिव्ह्यूज वगैरे करते ते जर मी एक दिवशी केलं काइंड ऑफ संडे सॅटर्डे, तर त्याच्या पुढचा किंवा आदला पूर्ण वीक मी हेल्दी खाते. असं नाही की मी नुसतं बाहेरचं खात असते. मी म्हणजे शूट करून ठेवते दर संडेला अँड मग ते एडिट करून टाकत असते मध्ये आधे. असं नाही की मी सारखंच जात असते आणि रोजच मी रील्स टाकत असते म्हटलं त्याच दिवशी मी गेली आहे. अँड येस, मी तसं खूप हेल्दी खाते. मला बाहेरचं खायला आवडतं, असं नाही की मला आवडत नाही, बट सगळं मला घरी करायला आवडतं. मीन्स मला मम्माच्या हातचं सगळं आवडतं. आय डोंट लाईक बाहेरचं. आता एक एक्झाम्पल घेऊया, मोमोज. बाहेरचे मोमोज मला ॲक्च्युली नाही आवडत खायला, बट मला मोमोज आवडतात. सो मम्मा मला ते घरी करते आणि इन अ हेल्दियर वे, लाईक काइंड ऑफ विथ आटा. या, दॅट्स इट. And yeah, I love healthy, but I also love fast food, but I like to eat in home. Few moments later. माय डिनर इज डन आणि मी दिवसभर म्हणजे जास्त काही केलेलं नाही आहे. मी नंतर संध्याकाळी फक्त ट्युशनला गेले, त्याच्या आधी मी लंच केला आणि असं पडले होते, झोपले होते बिकॉज आय वॉज व्हेरी टायर्ड. कारण का काल आम्ही काय ते पिक्चर पाहून आल्यावर मला खूप झोप आली. बट आज सकाळी आय डोंट नो, सुट्टी असून पण मला लवकर जाग आली. दॅट्स वाय मी दुपारी झोपून गेले. आणि आत्ता मी जस्ट सुशी खाल्ली आहे डिनरसाठी अँड इट वॉज व्हेरी गुड. आय लव्ह सुशी बाय द वे. आणि सुशी इज व्हेरी हेल्दी, असं नाही, इट्स नॉट
fast food kind of thing. It have rice in it and veggies in it. So yeah, it's a healthy thing. And yes, that's it for the vlog guys. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बिकॉज उद्या सकाळी सकाळी माझी शाळा आहे. बिकॉज मला त्यासाठी लवकर उठायला लागतं, बिकॉज इट्स अर्ली मॉर्निंग. का माहीत नाही, आमच्या शाळेचं टायमिंग चेंज झालं आहे आणि मला त्याची बात आवडत नाही. आय डोंट लाईक टू गेट अप अर्ली, बट जाऊ दे, आता उठायला लागतो. Yes, that's it for the vlog guys. We'll see you next vlog. Subscribe to my channel, like this video, and also follow my Instagram account. Bye bye.